हॅलो विद्यार्थी मित्र हो. हा इयत्ता 7वी विषय मराठीचा वार्षिक परीक्षेचा पेपर आहे आणि आज आपण चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा संपूर्ण पेपर उत्तरासहित एका सोप्या ट्रिकने पाहणार आहोत आणि म्हणूनच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. पाहूया पहिला प्रश्न. पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आज माझा वाढदिवस होता. सकाळपासून घरातील अनेक नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पहा मुलांनो, हा पॅरेग्राफ सुरुवातीला संपूर्ण वाचायचा आहे तुम्हाला आणि मग आपण प्रश्नांची उत्तरे या पॅरेग्राफमध्ये टिक करणार आहोत आणि नंतर मग ही उत्तरे सर्व आपण उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने लिहायची हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. पहा पहिला प्रश्न. वैष्णवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणी दिल्या? आता सरळ सरळ उत्तर आपल्याला इथे पॅरेग्राफमध्ये शोधायचं आहे. घरातील अनेक, पहा मी अंडरलाईन करते, ही एक सोपी ट्रिक आहे. घरातील अनेक नातेवाईकांनी मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि हे पहिलं उत्तर आहे म्हणून आपण इथे 1 नंबर असं लिहून ठेवणार आहोत. पाहूया दुसरं उत्तर. वसतिगृहात कोण राहत होते? पहा इथे मुलांना सरळ सरळ सांगितलेलं आहे की आदिवासी दुर्गम भागातील मुलं मुली शिक्षणासाठी वसतिगृहात राहत होती. पहा इथेपर्यंत दुसरं उत्तर आहे आणि म्हणून आपण इथे 2 नंबर लिहून ठेवणार आहोत. तिसरं उत्तर आहे. वैष्णवीला गैरहून का आले? पहा या प्रश्नाचे उत्तर. आईवडिलांपासून दूर असलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीला गहीवरून आलं होतं. पहा हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि आता शेवटचा चौथा प्रश्न पाहूया. वैष्णवीचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला किंवा झाला? पहा तर वैष्णवीने तिच्या वाढदिवसा दिवशी काय केलेलं आहे तर त्या आदिवासी दुर्गम भागातील मुलांना, त्या वसतिगृहातील मुलांना भेट घेऊन तिथे जाऊन काय केलं, तिने खाऊ वाटप केलेलं आहे. पहा वाढदिवसाच्या निमित्ताने तिने खाऊ वाटप केलेलं आहे आणि अशा प्रकारे तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. हे चौथ्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. मोठ्या स्वरूपात लिहायचं असेल तर हे पहा वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी समाजाला वैष्णवीने भेट दिलेली आहे आणि तिथल्या दुर्गम भागातील त्या सर्व मुलांना वाढदिवसाची भेट म्हणून खाऊचं वाटप केलेलं आहे असंही लिहू शकता. पहा आता ही जी आपण टिकमार्क केलेली उत्तर आहेत ते आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये सुंदर अक्षरात लिहिणार आहोत. पाहूया उत्तरपत्रिका. तर मुलांनो ही पहा उत्तरपत्रिका शाळेतूनच पुरवली जाते आपल्याला. तर इथे सुरुवातीला तुमचं नाव घालायचं आहे. शाळेचे नाव असेल, तुमचे नाव असेल, सब्जेक्ट आहे कुठला, मराठी, इयत्ता कितवी आहे, 7वी, डिव्हिजन तुमची A, B किंवा नाव असेल डिव्हिजनला तेही तुम्ही लिहू शकता. पेपराची डेट, ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवसाची इथं तारीख, डेट घालायची आहे आणि तुमचा रोल नंबर लिहायला विसरायचं नाही. त्याचबरोबर इथे पेपर झाल्यानंतर सुपरवायझरची तुम्हाला साईन मिळेल. पाहूया ही पहिला प्रश्न आणि मांडणी पहा पेपराची कशी केलेली आहे. पहा सुरुवातीला एक मोठी रेषा, त्यानंतर ह्या 2 छोट्या रेषा आहेत आणि या साईडला सुद्धा अगदी छोटीशी रेषा पण मारलेली आहे आणि हे ते प्रश्न आहेत. पहा प्रश्नांची उत्तरे 1, 2, 3, 4. पहा इथं आपल्या भाषेत ही प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. तुम्ही पुस्तकात ज्या आपण लाईन टीका केलेल्या आहेत ती उत्तरसुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. पहा अतिशय सोपी पद्धत आहे. ह्या सोप्या ट्रिकने जर पेपर सोडवला तर अगदी वेळेत पेपर पूर्ण होतो. मुलांनो इयत्ता 7वीचा वार्षिक पेपर 50 मार्काचा असतो आणि हा पेपर तुम्हाला फुलस्केपवर लिहायचा असतो. त्यामुळे तुम्ही भरपूर पुरवण्या घेऊन तुम्ही हा सुंदर प्रकारे प्रेझेंटेशन करून उत्तरपत्रिका तुम्ही छान लिहू शकता. पाहूया दुसरा प्रश्न. रमाबाईची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी अनेक लहान उद्योग सुरू केले. तर मुलांना असा हा पॅरेग्राफ संपूर्ण अगोदर वाचायचा आहे आणि वाचून झाल्यानंतर आपण मग प्रश्नाकडे वळायचं आहे. पहिला प्रश्न पहा. रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना कशासाठी केली? पहा इथे
ही सोपी ट्रिक म्हणजे काय, तर मुलांनो इथे दिलेले काही शब्द आहेत, या प्रश्नातलीच शब्द तुम्ही इथे शोधायचे आहेत आणि तेच उत्तर असतं आणि ती लाईन तुम्ही टिक करायची आहे. पाहूया, मुक्ती मिशनची स्थापना केली. इथेच तुम्हाला दिसते बघा, मुक्ती मिशनची स्थापना केली, परंतु ह्याचं कारण पुढं आहे. तर कशासाठी केली, तर जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी. हे पहा, जुजबी शिक्षण म्हणजे जुजबी म्हणजे छोटेसे थोडे शिक्षण ज्यांनी घेतलेलं आहे त्या मुलींना स्वावलंबी बनवायचे, म्हणजे कोणता तरी व्यवसाय काढून द्यायचा आहे. पहा, स्वावलंबी बनवण्यासाठी रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केलेली आहे. तर इथं तुम्ही 1 नंबर लिहून तुम्ही हे उत्तर सोप्या ट्रिकने टिकमार्क करून ठेवू शकता. पाहूया दुसरा प्रश्न, अंध व्यक्तीसाठी उपयुक्त लिपी कोणती. तर इथे पहिल्याच लाईनमध्ये तुम्हाला सापडेल अंध व्यक्तीसाठी लिपी आहे ब्रेल लिपी. इथं दिसत आहे तुम्हाला 2 नंबरचं हे उत्तर आहे. तिसरा प्रश्न, आश्रमातील मुलींना रमाबाईंनी कशाचा धडा दिला. पहा, आश्रमातील ज्या मुली होत्या त्यांना कोणता धडा दिला, तर हे श्रम कष्ट कसं करायचं हा धडा दिला आहे. पण ही लाईन कुठे दिसते बघा तुम्हाला, धडा दिला असं, हे बघा धडा. तर इथे श्रम प्रतिष्ठेचा धडा दिलेला आहे. तर तुम्ही ही लाईन पूर्ण उत्तर म्हणून लिहू शकताय. 3 नंबरचं हे उत्तर आहे, श्रम प्रतिष्ठेचा धडा रमाबाईंनी आश्रमातील मुलींना घालून दिला. चौथा प्रश्न, पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेली लहान उद्योगांची नावे. तर मुलांनो पहा, इथे भरपूर उद्योग आहेत. पहा, रमाबाईंनी अनेक उद्योग सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळवणे, खुर्च्या विणणे, स्वेटर, सांडपाणी, भांड्यावर नावे घालणे, कलई काढणे, दूध दुभते, गोटा, मेंढ्या, खिल्लार, भरपूर तेल काढणे, असे भरपूर उद्योग आहेत. हे उद्योग तुम्ही यातले कोणतेही 4-5 उद्योग किंवा सर्व म्हणून उत्तर लिहू शकताय. असे सर्व उद्योग त्यांनी सुरू केलेले आहेत. ही उद्योगांची नावे आहेत. तर हा मोठा प्रश्न आहे 2 मार्काला, त्यामुळे तुम्ही मोठं उत्तर तुम्ही लिहू शकताय. अशा प्रकारे 4 नंबरचं हे उत्तर होईल. तर ही उत्तरे तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये मांडायची आहेत. पहा, प्रश्न क्रमांक 2, 1, 2, 3 आणि 4 ही 4 उत्तरे तुम्ही इथे पाहू शकताय. अतिशय सुंदर अक्षरामध्ये आपल्याला ही सर्व उत्तरे लिहायची आहेत. पुढील प्रश्न आपण पुढील पानावर पाहूया. मुलांनो, प्रत्येक प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे. तिसरा प्रश्न पाहूया. खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन. पहा, लेकीबद्दलची ही कविता आहे. तर यावरील प्रश्नोत्तरे पाहूया आपण. प्रथम कविता संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतर मग प्रश्नाकडे जायचं आहे. लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते. पहा, तर कवयित्रीची अवस्था काय होते, तिचे मन उदास होते. कवयित्रीचे मन उदास होते. पहिलं उत्तर आहे. दुसरं पाहूया. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटलेले आहे. पहा मुलांनो, कारण ती सतत बोलत असते आणि साऱ्या घराला हसवत असते आणि म्हणून लेकीला बोलकी चिमणी म्हटलेलं आहे. पहा, दुसरे हे उत्तर इथं मिळालेलं आहे. आता खालील आकृती पूर्ण करायची आहे. पहा, प्रेझेंटेशन जसं त्यांनी मांडले तसंच आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये मांडायचं आहे. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. आता भरपूर रूपे आहेत. आता काय काय नावे ठेवलेली आहेत पाहूया लेकीसाठी. तर पहा, इथेच आपल्याला एक मिळतं आहे बोलकी चिमणी. आपण सर्कल करतो आहोत. त्यानंतर पाहूया, हे पाहिजे काय, समयी, तांबड कुंदन, हिरवं गोंदन, झाडाची पालवी, हाडाचं चंदन. पहा, अशा प्रकारे ही लेकीसाठी वापरलेली शब्द आहेत. ती आपण उत्तर म्हणून लिहायची आहेत. पहा, प्रश्न तिसरा आहे. 1, 2 आणि 3 उत्तर आहेत. पहा, शेवटचे प्रेझेंटेशन कसं मांडलेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही हे प्रेझेंटेशन असं करू शकता. पहा, ही लेकीची रूपे इथे लिहिलेली तुम्हाला दिसत आहेत. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पानावर. चौथा प्रश्न, खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा.
होळीचा सण होता, सायंकाळची वेळ होती, गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. पहा, हा पॅसेज पूर्ण अगोदर वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर मग प्रश्न पाहायचा पहिला. इसाब व अमृता यांचे घर कोठे होते? आता पाहूया, या दोघांची घरे कुठे होती तर एकमेकाच्या समोर कोपऱ्यावर होती. दोघांची घरे ही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. पहा, इथे आपल्याला 1 नंबरचं उत्तर मिळालेलं आहे. पहा, सोप्या ट्रिकने तुम्हाला ही उत्तरे पाहावयास मिळत आहे. तुमच्या कमेंट लिहायला विसरू नका. आकृती पूर्ण करा. पुढील प्रश्न पाहूया. अमृत इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी. आता एकसारख्या गोष्टी ह्या दोघांच्यामध्ये कोणत्या होत्या तर हे दोघे मित्र होते आणि समोरासमोर राहत होते. हे बघा, दोघांचे कपडे, रंग, आकार, कापड, शाळा आणि वर्ग, हे ज्या 6 गोष्टी आहेत त्या सेम होत्या दोघांच्यामध्ये. त्यामुळे हा दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने मिळालेलं आहे. आणि हे प्रेझेंटेशन आपण कसं मांडायचं हे पाहणार आहोत. तिसरा प्रश्न, विरामचिन्हांचा वापर करा. आता इथे दिलेले वाक्य कुठे तुम्हाला इथे सापडतं का पाहायचं. अरे अमृत इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. पहा, हे वाक्य कुठे दिसतं का? हो, नक्कीच इथे वाक्य आहे. पहा, इथे काय दिले? कॉमा. इथे पहा, वेगवेगळी चिन्ह इन्व्हर्टेड, डबल इन्व्हर्टेड कॉमा, उद्गारवाचक चिन्ह 2 ठिकाणी दिलेलं आहे. तर हे वाक्य आहे तसं तुम्ही बघून काढू शकता. पाहूया उत्तर कशी लिहिलेले आहेत. चौथा प्रश्न पहा, 1, 2 आणि 3, 3च प्रश्न आहेत. आणि हे पहा, इथे प्रेझेंटेशन कसं केलेलं आहे. खूप छान. आणि हा शेवटचा प्रश्न आहे. इथे जे काही चिन्ह भरायची आहेत ती व्यवस्थित भरलेली आहेत. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा मुलांना, आता ग्रामर सुरू झालेलं आहे, म्हणजेच व्याकरणाचा भाग खूप मोठा असतो आणि अतिशय सोपा असतो. पाहूया, इथे उभयान्वय अव्यय अधोरेखित करावं लिहा असं सांगितलेलं आहे. पहिला प्रश्न पहा, मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. पहा, आता उभयान्वय अव्यय म्हणजे काय तर 2 वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. पहा, इथे कारण हे 2 वाक्ये जोडलेलं आहे, त्यामुळे इथे कारण हे उभयान्वयी अव्यय आहे. आता हे कसं लिहायचं हे आपण उत्तरपत्रिकेत पाहूया. पहा मुलांनी, इथे 5वा प्रश्न सोडवलेला दिसतो आहे आपल्याला. तर इथे कारणला अंडरलाईन केलेलं आहे आणि तेच लिहायला पण सांगितलेलं आहे उत्तर, त्यामुळे कारण हे शब्दयोगी अव्यय लिहिलेलं आहे. पाहूया, रमेश व रत्ना मावशीकडे पुण्याला गेले. पहा, रमेश आणि रत्ना हे 2 वाक्य कशाने जोडलेले आहेत? व ने जोडलेले आहेत, म्हणजे व हे उभयान्वयी अव्यय झाले. तिसरा प्रश्न, आम्ही खूप प्रयत्न केले म्हणूनच आम्ही जिंकलो. पहा, म्हणून हे वाक्य जोडण्याचं काम करतं आणि म्हणून काय आहे हे उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखलं गेलेलं आहे. बाबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. आता किंवा हे अंडरलाईन करायचं आहे, म्हणजे अधोरेखित करायचं आहे आणि लिहायचं पण आहे. हे उभयान्वयी अव्यय आहे. आता ब प्रश्न पाहूया. तर मुलांनो पहा, वाक्यप्रचारांचा अर्थ, योग्य अर्थ निवडायचा आहे. फक्त काही ठिकाणी दिलं जातं, वाक्यप्रचार दिला जातो, अर्थही लिहा आणि वाक्यात उपयोगी करा. पण इथे सोपं दिलेलं आहे. इथे सरळ अर्थ दिलेले आहेत तुम्हाला. सफल होणे म्हणजेच यशस्वी होणे. पहा, पुढचं आहे नोंदी करणे. आता नोंद करणे म्हणजे काय? लिहून ठेवणे. आनंद गगनात मावणे, न मावणे म्हणजे काय? एखाद्याचा आनंद गगनात केव्हा मावत नाही, त्याला खूप आनंद होतो तेव्हा. खूप आनंद होणे. नवल वाटणे, नवल वाटणे म्हणजे अर्थ काय सांगू शकाल का? तर आश्चर्य वाटणे. पाहे ते उत्तर आहे. तर ही उत्तरे आपण इथे सुंदर पद्धतीने मांडलेली आहेत. ब प्रश्न पहा, इथे कसं लिहायचे आहेत प्रश्न. तर इथे 5वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आणि ते पहिल्या लाईनीमध्ये अ, ब, क, ड जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्याचे पुन्हा पोट प्रश्न 1, 2, 3, 4, 5 असे लिहायचे आहेत. आता हा 5वा प्रश्न खूप मोठा आहे. इथे अ, ब, क बसलेले आहे. पुढचे 2 आणि प्रश्न पाठीमागच्या पानावर आपण घेणार आहोत 5व्या प्रश्नातलेच. पाहूया क प्रश्न काय सांगितलेला आहे. पहा, इथे काय दिले? कंसातील केवळ प्रयोगी अव्यय घाला.
आता केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय, जिथे उद्गारवाचक चिन्ह असतं ती केवलप्रयोगी अव्यय म्हणून ओळखली जातात. एखाद्याचं आश्चर्य व्यक्त करण्यासाठी. पहा, अब ब अरे रे शी चूप हुड. आता इथं काय, डॅश डॅश काय दशा झाली त्यांची. आता काय येईल इथे, अरे रे. बघा इथं आपण नंबर लिहून घेणार आहोत. 1 नंबरचं उत्तर इथं आहे. त्यानंतर होईल पुढे, एक अक्षरही बोलू नकोस. आता आपण केव्हा म्हणेल चूप असा शब्द वापरू शकाल, तर इथे 2 नंबरचं हे उत्तर आहे. मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. आता सी हे योग्य उत्तर होईल, 3 नंबरचं उत्तर. आणि इथं आहे केवढा मोठा अजगर. आता अबब वापरणार आपण 4 नंबर. पहा, आणि हे हुड हे राहिलेलं आहे. 4 वाक्य आहेत, 4 उत्तर आपल्याला मिळालेले आहेत. ते आपण उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित लिहिणार आहोत. पहा, प्रश्न 5व्यातला क, 1 2 3 4 अरे रे चूप सी आणि अबब हे जी शब्द आहेत आपली केवलप्रयोगी अव्यय ही आपण वाक्यामध्ये योग्य प्रकारे वापरलेली आहेत आणि अंडरलाईन केलेली आहे. आपण पहा, अशा पद्धतीने अंडरलाईन करू शकता. मुलांनो पहा, 5व्या प्रश्नामधलाच आपण ड आणि ई प्रश्न पुढील पानावर घेणार आहोत, कारण मोठी प्रश्न आहेत. इथे पहा, म्हणी दिलेल्या आहेत आणि संबंधित अक्षर, संबंधित वाक्य आणि म्हण ओळखायची आहे. अति तेथे माती, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली, पळसाला पाणी 3 असणे, थेंबे थेंबे तळे साचे. तर इथे पाहत आहोत आपण, पुशारकी मारण्याचा पराभव होणे, मारणाऱ्याचा पराभव होणे म्हणजे काय होईल, गर्वाचे घर खाली. 1 नंबर इथं लिहिणार आहोत आपण. त्यानंतर सगळीकडे परिस्थिती समान असणे, पळसाला पाने 3च, थोडे थोडे करून भरपूर मोठे साठवणे, दाखवणे, थेंबे थेंबे तळे साचे. 3 नंबर. पाहूया पुढे, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. पहा इथे काय होईल, अति तेथे माती. 4 नंबरचं उत्तर होईल. आणि कामापुरता मामा याला वाक्यच नाही आहे, राहून गेलेलं आहे. तर आपल्याला हे वाक्य आपल्याला इथं लिहायचे आहे. आपण ही मोठी वाक्यरचना असल्यामुळे डायरेक्ट उत्तर लिहिलेले आहेत. पहा, ड प्रश्न आहे, 1 2 3 आणि 4 उत्तरे फक्त मांडलेली आहेत. असंही तुम्ही मांडू शकता. जिथे छोटी शब्द आहेत तिथे पूर्ण लिहायचे आहेत. आता पहा, उदाहरणार्थ इथं ई प्रश्न, समानार्थी शब्द सांगितलेले आहेत. मदत, सहाय्य, बक्षीस, पारितोषिक, यश, विजय, गोष्ट, कथा. तर मुलांना हा प्रश्न बघायचा असेल तुम्हाला, पाहू शकता इथे ई प्रश्न आहे, समानार्थी शब्द लिहायचे आहे. इथे उत्तर दिलेले आहेत, इथे प्रश्न दिलेले आहेत. तर या प्रश्नांची उत्तरे येथील पाहून लिहायची आहेत. तर आपण 6वा प्रश्न पुढील पानावर पाहत आहोत. निबंध लेखन, कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे आणि निबंध लिहायचा आहे. माझा आवडता छंद, माझा भारत महान, माझी आई आणि कोरोनाग्रस्ताचे मनोगत. चला, आपण निवडलेला आहे माझी आई. पाहूया काय आहे निबंध हा. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. पहा मुलांनो, या उक्तीप्रमाणे जेवढं वर्णन करता येईल तेवढं आईचं कमीच आहे. माझी आई म्हणजे माझे जग. माझ्या आईचे नाव सावित्री. ती दिसायला खूप सुंदर आहे. तिचा स्वभाव प्रेमळ आहे. पण माझं काही चुकलं की ती मला रागवते पण ती माझ्या अभ्यासात छान मदत करते. ती सर्वांना काय हवे नको ते बघते. खूप स्वादिष्ट स्वयंपाक बनवते. माझी आई दिवसभर खूप कष्ट करते आणि संध्याकाळी दमून जाते, पण नेहमी चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवते. माझी आई जगात भारी, तिच्यासारखे दुसरे कोणीही नाही. तीच माझी माऊली, तीच माझी सावली. मी तिला कधीही विसरू शकत नाही. मला माझ्या आईचा खूप अभिमान वाटतो. मला माझी आई खूप खूप आवडते. तिला सदा सुखी ठेव हीच देवाकडे प्रार्थना. पहा, अतिशय सुंदर असे मनोगत आईविषयी व्यक्त केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या भाषेत तुम्हाला जो आवडतो तो निबंध पूर्ण करायचा आहे. पहा, वाक्यरचना कशी आहे, मांडणी कशी आहे. तुम्ही असा सुंदर पेपर लिहाल अशी मला खात्री आहे. मुलांनो, शेवटचा आणि 7वा प्रश्न आपण पाहत आहोत. पहा, मागणीपत्र आहे. मुख्याध्यापिकेस मागणीपत्र लिहायचं आहे. लिफाफा लिहिणे आवश्यक, किंवा ह्याला और प्रश्न आहे, कथालेखन आहे.
तर आपण पाहूया, दोन्ही प्रश्न मी इथे दाखवणार आहे तुम्हाला पेपरात एक कोणतंही लिहायचं आहे आणि वेळ असेल तर दोन्हीही लिहा, परंतु एक अगोदर लिहायचं आहे. पाहूया मागणीपत्र. पहा, पत्रलेखन हा 7वा प्रश्न आहे आणि कसं लिहायचं आहे याच्यावर माझे सुंदर व्हिडिओ पण आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. पहा, पत्रलेखन लिहिताना अतिशय सोपी पद्धत आहे. आता हे पत्र रजापत्र आहे, रजा मागणीपत्र. मागणीपत्र म्हणजे रजेची मागणी केलेली आहे. पाहूया, आता विद्यार्थी तुम्ही आहात तर इथे तुमचं नाव येते. इथे उदाहरणार्थ मी एक नाव घेतलेलं आहे, अजय जोशी, गणेश मंदिर समोर, महाड, रायगड, आणि दिनांक कुठल्या दिवशी तुम्ही पत्र लिहिलं त्या दिवशीचा दिनांक घालायचा आहे, म्हणजे पेपरा दिवशीची तारीख तुम्ही लिहू शकता इथे. आता कोणाला लिहायचं आहे तर मुख्याध्यापकांना. तर प्रति हा शब्द घालणे आवश्यक आहे. प्रति, माननीय मुख्याध्यापक KES विद्यालय महाड. आता तुमच्या शाळेचं जे नाव आहे, सरस्वती विद्यालय, असं काही असेल ते तुम्ही शाळेचं नाव लिहू शकता आणि गावाचं नाव लिहायला विसरायचं नाही. आता विषय काय आहे, 2 दिवस रजा मिळणेबाबत किंवा सुट्टी मिळणेबाबत. आता इथे पत्राची करत असताना आपण मोठ्या व्यक्तींना पत्र लिहितोय, त्यामुळे आपले आदरणीय व्यक्ती असतात ते, म्हणून आदरणीय गुरुवर्ये अशी सुरुवात करायची आहे. सान विवीस, साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष याचा अर्थ आहे. पहा, आपल्याला मेन जे काय मांडायचं आहे ते इथे मांडायचं आहे. पहा, मी आपल्या शाळेत इयत्ता 7वी डिव्हिजन A मध्ये शिकत आहे. काही कारणानिमित्त मी माझ्या कुटुंबासोबत बाहेरगावी जाणार आहे, दिनांक 11 व 12 मार्च या दिवशी, त्यामुळे मी उपस्थित राहू शकत नाही. माझा या काळातील राहिलेला किंवा बुडालेला अभ्यास मी मित्रांच्या मदतीने पूर्ण करेन. तरी कृपया मला 2 दिवस रजा म्हणजे सुट्टी मिळावी, ही नम्र विनंती. पहा, अतिशय नम्रपणे विनंती इथे आपल्याला मांडायची आहे. आणि शेवट कसा करायचा आहे, आपला नम्र अजय जोशी, इयत्ता 7वी डिव्हिजन A. पहा, इथे जो तुमचा पत्ता आहे तोच इथे तुमचं नाव पत्ता आलं पाहिजे. आता इथे काय सांगितलं आहे, लिफाफा लिहिणे आवश्यक असं सांगितलेलं आहे. लिफाफा म्हणजे काय, जर आपल्याला हे पत्र पोस्टाने टाकायचे असेल, बाहँड म्हणत नाही, पोस्टाने, तर लिफाफा आवश्यक आहे. लिफाफ्यामध्ये आपला हे पत्रलेखन घालायचं आहे, मग हा लिफाफा आहे. तर लिफाफ्यावर पहिल्या मेन पानावरती प्रति, कोणाला टाकणार आहे त्याचं नाव आहे, माननीय मुख्याध्यापक KES महाविद्यालय महाड रायगड, आणि पिनकोड लिहायला विसरायचं नाही. आणि पाठीमागील, ह्या लिफाफ्याची जी पाठीमागील बाजू असते तिथे कोपऱ्यामध्ये आपला पत्ता घालायचा आहे, म्हणजे कोणी पाठवलं त्यांचा पत्ता घालायचा आहे. असा हा आपण लिफाफ्यासहित हे पत्रलेखन पाहिलेलं आहे. तर आपण यातला जादाचा भागही पाहणार आहोत, कहाणी लेखन. पहा, पत्रलेखन अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. चला पाहूया. पहा, 7व्या प्रश्नातला जादाचा जो भाग आहे तोही मी दाखवणार आहे. कहाणी लेखन आहे. तुम्हाला पत्रलेखन जर अवघड वाटत असेल तर तुम्ही कहाणी लेखन जरूर लिहा, कारण तिथे सर्व पॉईंट असतात आणि ह्या पॉईंटवरून एखाद दुसरा शब्द घालून आपण ही कहाणी पूर्ण करू शकतो. मात्र या कहाणी लिहित असताना शीर्षक म्हणजे कथेचं नाव लिहिणं आवश्यक आहे आणि शेवटी तात्पर्य म्हणजे त्यावरून काय शिकलो आपण हेही लिहायचं आहे तुम्हाला, त्यालाही मार्क आहेत. पाहूया. एका जंगलात एक हरीण जंगलाबाहेर येते. समोरून रेल्वे प्रवासी येत असतो आणि तिच्याबरोबर ती धावायला सुरुवात करते. मग काय घडलं या कहाणीमध्ये तुम्हाला आठवलं असेल तर आपण ही कहाणी लिहायला सुरुवात करत आहोत. पाहूया. पहा, 7वा प्रश्न जादाचा जो भाग आहे औरचा तो प्रश्न आहे. तर कथालेखन लिहित आहोत. पहिलं हे शीर्षक आहे, हरीण व रेल्वे शर्यत, हरणाची आणि रेल्वेची शर्यत, किंवा तुम्ही याला दुसरेही नाव देऊ शकता, बुद्धिमान मानव किंवा मानवाचे तंत्रज्ञान असेही कहाणीला नाव देऊ शकता. पाहूया कहाणी कशी आहे. तुम्ही ऐकलं असेलच. एकदा एक हरीण जंगलाबाहेर येते. समोरून एक प्रवासी रेल्वे येत असते. प्रवासी रेल्वे म्हणजे रेल्वे धावत असते. हरीण प्रवासी रेल्वेजवळ येते आणि तिच्याबरोबर धावायला सुरुवात करते. काही वेळानंतर रेल्वे एका स्टेशनवर थांबते. मात्र हरीण मात्र पुढे धावत जाते. हरणीला काय वाटते, आपण गाडीला हरवलेलं आहे आणि आपण जिंकलेलो आहोत.
आणि म्हणून ती जंगलात येते आणि सर्व प्राण्यांना सांगते की मी रेल्वेला हरवलं. परंतु एका कोल्ह्याला मात्र हे ऐकून थोडी शंका येते आणि तो हरणाबरोबर जंगलाबाहेर पुन्हा येतो आणि हरिण रेल्वेची शर्यत सुरू होते. तेव्हा कोल्हा मात्र त्या दोघांच्या मागे धावत जातो. ती रेल्वेगाडी कुठेही न थांबता पुढे निघून जाते, कारण ती रेल्वे मालगाडी असते. हरिण मात्र दमते आणि जमिनीवर बसते. शेवटी हरणाच्या लक्षात येते की मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ही रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे. पहा, अशा प्रकारे हरिण रेल्वेची शर्यत ही कहाणी आपण इथे पाहिलेली आहे, ऐकलेली आहे. पाहूया याच्यावरून तात्पर्य काय निघतं. तर मानवाने तंत्रज्ञान जे बनवलेले आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते मात्र प्राण्यापेक्षा नक्कीच वेगवान आहे, वेगवान असते. मानवाचे तंत्रज्ञान प्राण्यापेक्षा वेगवान असते. पहा, अतिशय सुंदर कहाणी लेखन हे आपलं झालेलं आहे. शेवटी आपला पेपर शेवटचे 10 मिनटं असतानाच अतिशय रेषा मारून सुंदर करायचा आहे. तर मुलांनो, हा पेपर कसा वाटला तुम्हाला नक्कीच तुमच्या कमेंट कळवा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.